भारताच्या क्षमतांवर जगाचा विश्वास असून मानवतेच्या रक्षणासाठी भारतानं केलेल्या कार्याचा जगाला अभिमान आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला ते उत्तर देत होते. संपूर्ण जग संकटाचा सामना करत असून सर्वांचं भारताकडे लक्ष आहे. कोरोना काळात भारतानं 150 देशांमध्ये औषध पुरवण्याचं काम केलं आहे. सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे असं पंतप्रधान म्हणाले. भारतात विकसित झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीवर जगाचा विश्वास आहे. विरोधकांनी अवश्य विरोध करावा, मात्र देशाचं मनोबल खच्ची करू नये असं आवाहन त्यांनी केलं. विरोध करने के लिए कितने मुद्दे हैं जी, और करना भी चाहिए, लेकिन ऐसी बातों में न उलझे जो देश के मनोबल को तोड़ते हैं, जो देश के सामर्थ्य को नीचा आंकते हैं. इससे कभी लाभ नहीं होता है. भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही मूल्यांना अंगीकारूनच आपल्याला पुढे जायचं आहे. भारतीय लोकशाही स्वार्थी आक्रमक नाही. देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपतींचं अभिभाषण प्रेरणादायी आणि आत्मविश्वास देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज दुनिया में दूसरा बड़ा देश है जहां पर इंटरनेट यूजर है. भारत में आज हर महीने 4 लाख करोड़ रुपए का लेन देन डिजिटली हो रहा है, यूपीआई के माध्यम से हो रहा है, यूपीआई के माध्यम से. याद कीजिए, यहां के इसी सदन के भाषण में सुन रहा था 2 साल 3 साल पहले. लोगों के पास मोबाइल कहां है, टिकना कहां है, लोग डिजिटल कैसे करेंगे. ये देश की ताकत देखिए. हर महीने 4 लाख करोड़ रुपए. भारत मोबाइल फोन के निर्माता के रूप में दुनिया का दूसरा सबसे बड़ा देश बना है. भारत में रिकॉर्ड संख्या में स्टार्टअप्स, यूनिकॉर्न्स, और जिसका विश्व में जय जयकार होने लगा है. इसी धरती पर हमारी युवा पीढ़ी कर रही है. रिन्यूएबल एनर्जी के क्षेत्र में विश्व के पहले 5 देशों में हमने अपनी जगह बना ली है, और आने वाले दिनों में हम ऊपर ही चढ़ते जाने वाले हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी सरकारची भूमिका सभागृहासमोर मांडली. कृषी कायद्यांवर कोणीही भाष्य करत नाही. विरोधक केवळ चर्चा करतात अशी टीका पंतप्रधानांनी केली. कृषी कायद्यांसंदर्भात सरकारनं वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यासाठी अडथळे न आणता एकत्र येऊन उत्तर शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावानं कृषी उत्पादनांच्या खरेदीची योजना यापूर्वीही लागू होती, आजही आहे आणि उद्याही असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. विरोधकांच्या सूचनांचं स्वागत आहे. कायद्यात त्रुटी असतील तर त्याचं निवारण करता येऊ शकेल, मात्र शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी ह्या कृषी कायद्यांना संधी दिली गेली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. नवीन कृषी कायद्यांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होईल हे जाणून विरोधकांनी आंदोलक शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं. शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू करण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांसाठी निवृत्तीवेतन, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आणि अशा अनेक निर्णयांद्वारे गरीब शेतकऱ्यांचं जीवनमान बदलत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. आइए हम देश को आगे ले जाने के लिए, कृषि क्षेत्र की समस्याओं का समाधान करने के लिए आंदोलनकारियों को समझाते हुए हमने देश को आगे ले जाना होगा. हो सकता है कि शायद आज नहीं तो कल जो भी यहां होगा किसी न किसी को ये काम करना ही पड़ेगा. आज मैंने किया है, गालियां मेरे खाते में जाने दो, लेकिन इस अच्छा करने में आप जुड़ जाओ. बुरा हो मेरे खाते में, अच्छा हो आपके खाते में, आओ मिलकर के चले. परदेशी थेट गुंतवणूक म्हणून एफडीआय आपल्याला ठाऊक आहे. मात्र एफडीआयला सध्या वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. तो असा की एफडीआय म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडिओलॉजी अर्थात परदेशातून आलेली विघातक विचारधारा. यापासून जपून राहण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. देश प्रगति कर रहा है, हम एफडीआई की बात कर रहे हैं, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट. लेकिन मैं देख रहा हूं इन दिनों एक नया एफडीआई मैदान में आया है. ये नए एफडीआई से देश को बचाना है. एफडीआई चाहिए, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट. लेकिन ये जो नया एफडीआई नजर का आ रहा है, ये नए एफडीआई से जरूर बचना होगा
और ये नया एफडीआई है फॉरेन डायरेक्ट डिस्ट्रक्टिव आइडियोलॉजी, फॉरेन डिस्ट्रक्टिव आइडियोलॉजी। और इसलिए इस एफडीआई से देश को बचाने के लिए हमने और जागरूक रहने की जरूरत है।